मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. अगदी सुबक सुंदर आकाराचे फुलासारखे मोदक आपल्याला करायचे आहेत. त्याचबरोबर ते लोण्यासारखे अगदी मऊसूतही असायला हवे असंही तुम्हाला वाटतं ना, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. बघा मोदकांचा आकार किती सुंदर आणि सुबक झालेला आहे आणि दिसतानाच दिसतायत ना, की हे मोदक अगदी लोण्यासारखे मऊसूत झालेले आहेत. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जातात असे हे मोदक होतात. तर रेसिपी संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईबही करा. सर्वात आधी आपण मोदकांसाठी सारण करायला घेतोय. यासाठी गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 1 चमचाभर तूप टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं. 1 वाटी खोबऱ्याचं सारण आपण करणार आहोत. यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे. तो आपण टाकलेला आहे कढईमध्ये. गूळ आपण वितळवून घेऊया. गुळामध्ये पाणी टाकलं ना, की पाक असा छान होतो, घट्टसर होत नाही. त्यामुळे सारणही मऊसूत होतं, ते कडक होत नाही. म्हणून आपण 2 ते 3 चमचे पाणी टाकलं अर्ध्या वाटी गुळासाठी. गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये तूपही आहे आणि पाणी सुद्धा आहे, यामुळे सारण अगदी छान मऊसूत होणार आहे. गूळ वितळल्यानंतर आता आपण याच्यामध्ये किसलेलं खोबरं टाकून घेऊया. गूळ गरम झाल्यानंतर लगेचच वितळतो. त्याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाहीये. फक्त गूळ विरघळवून घेतला आणि यानंतर आपण याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. खोबऱ्याचा किस आपण चांगला परतून घेऊया. मिश्रण आपल्याला खूप घट्टही नाही करायचंय आणि खूप ओलसरही नाही ठेवायचंय. अगदी मध्यम असं आपण हे मिश्रण करणार आहोत. सारण अगदी मऊसूत व्हायला पाहिजे, तरच मोदकही खाताना आहे ना अगदी छान लागतो, मऊसूत लागतो. आणि सारण जर कोरडं कोरडं झालं ना, तर मोदकही खायला अगदी कोरडा लागतो, चांगला लागत नाही. त्यामुळे ही काळजी घ्यायची की सारण आपल्याला अगदी चांगलं परफेक्ट करायचं आहे. ते अगदीच कोरडंही व्हायला नको आणि त्याच्यामध्ये गुळाचं पाणीही राहायला नको. गुळाचं पाणी जर सारणामध्ये राहिलं तर मोदक फुटू शकतो, ते पाणी बाहेर येऊ शकतं. म्हणून पाणी आटेपर्यंत आणि हे सारण मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि सारण परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. ते कोरडंही नाहीये आणि खूप ओलसरही नाहीये. अगदी परफेक्ट असं सारण तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि आपण मोदकांसाठी पिठीची उकड काढायला घेऊया. पाणी आपल्याला इथे समप्रमाणात घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं पीठ घेतलं आहे ना, त्याच वाटीने मी पाणीही तेवढंच घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी आपण पातेल्यामध्ये टाकलेलं आहे. अर्धा चमचा तूप टाकूया त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठही टाकूया. आणि मिठाबरोबरच अगदी थोडीशी साखरही टाकणार आहे मी. जास्त नाही, अगदी 5-6 दाणे टाकायचे आहेत साखरेचे. यामुळे ना पिठीला अगदी सुंदर चव येते. पाण्याला आता उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपण गॅस कमी करायचा आहे आणि यानंतर याच्यामध्ये तांदळाची पिठी टाकायची आहे. आता ही तांदळाची पिठी आपण चांगली मिक्स करूया पाण्यामध्ये. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तांदळाची पिठी चांगली मिक्स केलेली आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटे तरी ही पिठी चांगली मुरू द्यायची आहे. 10 मिनिटे झालेली आहेत. पिठाला चांगली वाफ लागलेली आहे. आता आपण झाकण काढूया आणि या पातेल्यातलं पीठ एका परातीमध्ये काढून घेऊया. तांदळाचं पीठ आपण उकडल्यानंतर 10 मिनिटे तसंच ठेवून दिलं, सेट होऊ दिलं चांगलं आणि नंतरच परातीमध्ये काढलं. काही-काही जण आहे ना, पीठ मिक्स करतात आणि लगेचच ते परातीमध्ये काढतात. तसं करायचं नाही. 10 मिनिटे तरी झाकण ठेवायचं आणि चांगली वाफ येऊ द्यायची याला. पीठ चांगलं सेट होऊ द्यायचं आणि मगच ते परातीमध्ये काढायचं. आणि आता हे पीठ कोमट असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर खूप गरम असेल ना आणि तुमच्या हाताला सोसत नसेल, तर तुम्ही फुलपात्र किंवा वाटी घ्या आणि त्याने पीठ चांगलं दाबून घ्या. आणि जर हाताला सोसत असेल तर हातानेच पीठ छान मळून घ्या. पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही बघताय ना, बाजूला मी पाणी सुद्धा घेतलेलं आहे. हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि पीठ चोळून घ्यायचं चांगलं. आणि कोमटच पाणी घ्यायचं आहे आपल्याला. पाणी थंड अजिबातच घ्यायचं नाहीये. पिठाची उकड ही गरम आहे, त्यामुळे आपल्याला पाणी सुद्धा गरमच वापरायचं आहे. तुम्ही जर इथे थंड पाणी वापरलं आणि त्याने पीठ मळलं ना, तर आपण जेव्हा मोदक करतो ना, तेव्हा त्या मोदकाची पारी कडेकडेने फाटू शकते. त्याच्यामुळे आपण कोमट पाणीच वापरायचं आहे पीठ मळताना. आणि तुम्ही बघू शकता, मी अगदी छान असं पीठ मळून घेते आहे. पाणी जास्त नाही लावायचं, आपल्याला फक्त हात बुडवायचा आहे. थोडंच पाणी आपण लावतो आहोत, कारण आपण बऱ्यापैकी पाणी टाकलं होतं उकड काढताना. आणि तुम्ही बघू शकता, पीठ अगदी छान मऊसूत असं मळून घेतलेलं आहे. अगदी लोण्यासारखा गोळा दिसतो आहे ना, पांढरा शुभ्र झालेला आहे आणि किती मऊसूत झाला आहे बघा. असंच पीठ मळून घ्यायचं आहे. उकड जेव्हा चांगली होते ना, त्यावेळेसच आपले मोदकही अगदी छान होतात.
पीठ चांगलं मळून झाल्यानंतर लगेचच मोदक करायला घेते आहे मी. यासाठी मी आहे ना आता गोळे करून घेते आहे. तुम्हाला जर मोदक करायला वेळ असेल तर हे पीठ तुम्ही ओल्या कपड्याने झाकून ठेवा. पण शक्यतो पीठ मळल्या लगेचच मोदक करायला घ्यायचे. ते अगदी छान होतात. छान वळले जातात. त्याला आकारही छान देता येतो. गोळे करून झालेले आहेत. थोडीशी तांदळाची पिठी सुद्धा मी बाजूला घेतलेली आहे. आपण जेव्हा मोदक वळतो ना त्यावेळेस हाताला तांदळाची पिठी लावायची, म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही. आता मी पारी लाटायला घेते आहे. त्यासाठी एक उंडा पिठामध्ये घोळून घेतला आणि पारी लाटून घेते आहे. आणि तुम्ही बघू शकता मोदकाची पारी आपण एकसारखी लाटलेली आहे आणि त्याची जाडी तुम्ही बघा. अगदी मध्यम अशी जाडी ठेवलेली आहे. खूप जाडसरही करायची नाहीये आणि पातळ तर अजिबातच करायची नाहीये. पातळ जर तुम्ही पारी केली ना तर मोदक फुटू शकतो. त्यामुळे थोडीशी जाडसरच पारी करायची आहे. पारी लाटून झाल्यानंतर आता पाकळ्या करतो आहोत आपण. तुम्ही बघू शकता 3 बोटं वापरायची आणि प्रत्येक पाकळीला चिमटी द्यायची आणि ती पाकळी खाली ओढत जायची. म्हणजे मोदकाला अगदी छान असा पाकळ्यांचा आकार येतो. तुम्ही 1-2 वेळा आहे ना बघा मोदकांची पाकळी कशी तयार करता येते. तुम्हालाही जमेल. अगदी सोपी पद्धत आहे. अजिबातच अवघड नाहीये. पिठाला बाहेरच्या बाजूला ओढायचं आणि चिमटी द्यायची की पाकळी तयार होऊन जाते आणि असा वाटीसारखा आकार द्यायचा. तुम्ही बघू शकता. अगदी छान असा वाटीसारखा गोल आकार दिलेला आहे. आता आपण याच्यामध्ये सारण भरूया आणि नंतर या पाकळ्या हलक्या हलक्या हाताने जोडायच्या. हलक्या हलक्या हाताने गोल गोल मोदक फिरवलं ना की पाकळ्या आपोआप वरती जोडल्या जातात. पीठ इतकं मऊसूत झालेलं असतं ना, इतकं लवचिक असतं ना, तुम्ही पाहिजे तसा आकार याला देऊ शकता. इतकं छान मऊसूत पीठ करून घ्यायचं. सारण भरलेलं आहे. आता आपण या पाकळ्या हलक्या हलक्या हाताने जोडूया आणि तुम्ही बघू शकता पीठ अगदी सहजच वरती येतं आणि या पाकळ्या आहे ना लगेचच जोडल्या जातात. अजिबात अवघड नाहीये मोदक करायला. तुम्ही करून बघा या पद्धतीनं. खूप सोपं आहे उकडीचा मोदक करायला. आणि बघितलं ना तुम्ही मोदक लगेचच वळून झालेला आहे. पाकळ्या अगदी पटकन जोडल्या आपण वरती आणि सुंदर पाकळ्या सुटलेल्या आहेत. त्याही आपण वेगळ्या वेगळ्या करून घेऊया आणि अगदी सुंदर सुबक आकाराचा मोदक तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. चाळणीवरती ठेवूया. चाळणीला मी आधीच खाली तूप लावून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण हा मोदक ठेवलेला आहे आणि अशाच पद्धतीने आता आपण बाकीचेही मोदक करायला घेऊया. आता दुसराही मोदक मी तुम्हाला करून दाखवते आहे. हुंड्याला पीठ लावून घेतलं आणि त्याची पारी लाटून घेतली. पीठ जास्तही लावायचं नाही, नाहीतर याचा चिकटपणा निघून जाईल. आणि बोटाला पीठ चिकटू नये म्हणून बोटांना थोडंसं पीठ लावायचं आणि अशा पद्धतीनं जवळ-जवळ पाकळ्या करायच्या. जितक्या जवळ करता येतील तितक्या जवळ पाकळ्या करायच्या. म्हणजे ना मोदकांना आकार खूप छान येतो. आणि आजकाल तर बाजारामध्ये आहे ना मोदकचे मोल्ड मिळतात. अगदी छान होतात त्याच्यात सुद्धा मोदक. तुम्हाला जर अशा पाकळ्या करायला जमत नसतील तर तुम्ही मोदकांचे मोल्ड विकत आणा आणि अशा पाकळ्या करा. पण मी सांगते अजिबातच अवघड नाहीये. तुम्ही एकदा दोनदा प्रॅक्टिस करा. तुम्हाला सुद्धा अगदी छान पाकळ्या जमतील. बघा सारण भरल्यानंतर अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला वरच्या पाकळ्या फक्त वरती ओढायच्या आहेत. पीठ इतकं लवचिक असतं की ते आपोआप वरती येतात आणि पाकळ्या जोडल्या जातात. काहीच मेहनतीचं काम नाहीये. अगदी हलक्या हाताने सगळं करायचं आहे म्हणजे अगदी छान मोदक होतात. आणि शिवाय मोदकांची पिठीही तुम्हाला करायला जमत नसेल घरी तर ती सुद्धा विकत मिळते. मी ही मोदकांची पिठी घरीच केली होती. पिठी कशी तयार करायची हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मोदकांच्या पिठीसाठी कोणते तांदूळ घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर माझा पुढचा सुद्धा मोदकांचा व्हिडिओ नक्की बघा. सारण भरून मोदक तयार केलेले आहेत आपण. आता ते उकडायला ठेवूया. यासाठी भांड्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि या भांड्यावरती आपण मोदक ठेवलेली चाळण ठेवायची आहे. आता याला केसर लावून घेऊया आपण. केशर मी आधीच पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं. केशराची एक एक काडी आपण एका एका मोदकला लावून घेणार आहोत. आता झाकण ठेवलेलं आहे आणि 20 ते 25 मिनिटे हे मोदक आपण उकडून घेणार आहोत. 25 मिनिटे झालेली आहेत. आता झाकण काढून बघूया आणि तुम्ही बघू शकता मोदक थोडे फुलले सुद्धा आहेत आणि इतका सुंदर फुलांसारखा आकार आलेला आहे ना, अतिशय सुंदर आणि सुबक बघताय ना तुम्ही आणि दिसतानाच दिसतायत की अगदी लोण्यासारखे मऊसूत मोदक झालेले आहेत. आणि हा मोदक खाल्ला ना की तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जातो, इतका मऊसूत होतो. मी अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे सर्व साहित्यांचं. तांदळाची पिठी किती घ्यायची, पाणी किती घ्यायचं, पीठ कसं मळायचं, मोदक कसे वळायचे आणि ते किती वेळ उकडायचे, ही अगदी परफेक्ट माहिती या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही या पद्धतीनं मोदक करा. मग बघा तुम्ही बनवलेले मोदक सुद्धा अगदी परफेक्टच होणार आहेत, अगदी मऊसूत होणार आहेत. तर तुम्ही नक्की ही रेसिपी फॉलो करा
आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा